हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे आज तुम्हाला आकाड स्पेशल तळणीच्या पुऱ्या करून दाखवत आहे। ह्याला तुम्ही धपाटे पण म्हणू शकता तळणीचे। इथे मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून। आता आपल्याला त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। अशा प्रकारे कुरकुरीत पुऱ्या बनवलेल्या 8 दिवस राहू शकतात। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आता मी इथे हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचं बारीक केलेलं वाटण घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे 1 चमचा हळद घ्यायची आहे। इथे तुम्ही पहा। आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक बारकी छोटीशी वाटी आपल्याला तीळ घालायचे आहेत। इथे आपल्याला 1 चमचा आपण ओवा घातलेला आहे व शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे सर्व प्रकारे आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे। आता सर्व हलवून घ्या, एकजीव करून घ्या। आता आपल्याला त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे पीठ मळण्यासाठी। इथे तुम्ही पाहू शकता। इथे आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आता इथे आपला पिठाचा गोळा तयार आहे। आता आपल्याला त्यावर अर्धी पळी तेल घालायचे आहे आणि तेल लावून आपल्याला हा पिठाचा गोळा 10 मिनिटांसाठी ठेवायचा आहे। जास्त ठेवू नका, नाहीतर आपल्या पुऱ्या मऊ पडतील। आता इथे आपल्याला कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला त्याचे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पहा। आता आपल्याला पोळपाटावर थोडंसं पीठ लावून त्याची पुरी तयार करून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पहा, या प्रकारे मी पुरी तयार करून घेतलेली आहे। इथे तेल गरम झालेलं आहे का ते आपण पाहूया। आता इथे तुम्ही पहा, मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडायच्या आहेत। मोठ्या पुऱ्या केल्या तर तुमच्या आवडीनुसार मोठ्या केल्या तर तुम्ही 2 किंवा 3 तळू शकता। मी पुऱ्या सोडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा, म्हणजे आपल्या पुऱ्या कुरकुरीत अशा होतील। किंवा तुम्हाला तळलेली धपाटी ही दह्यासोबत जर खायची असतील तर तुम्ही जराशी जाडसर अशी तुम्ही पुरी लाटा, म्हणजे मऊ होईल। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त दिवस टिकण्यासाठी करणार असाल तर तुम्ही अशा या प्रकारे पातळ पुऱ्या बनवून घ्या। अशा पुऱ्या तुम्ही प्रवासात वगैरे पण खाऊ शकता। पण मी ह्या आकाड स्पेशल म्हणून केलेल्या आहेत तळलेल्या पुऱ्या। इथे तुम्ही पहा। आता आपल्या पुऱ्या चांगल्या तळलेल्या आहेत, कलर पण छान आलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्रकारेच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आणि जर तुम्ही मोठी पुरी केली तर तुम्ही एक एक करून तळा। तुम्हाला माझी तिखट पुरीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत